गोलंदाजी मार्क वरतून गोलंदाज अक्षय टू बॅटर सागर. पहिला बॉल प्ले अँड मिस डॉट येताना पाहायला मिळतोय. डॉट येत असताना आपण पाहतोय पहिल्या चेंडूची सुरुवात पाहायला गेली तर शांत पद्धतीची होते, निर्धाव पद्धतीची होते आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट येताना पाहायला मिळाला. यानंतर होणारी मॅच देखील आम्ही अनाउन्स करू. डिगेवाडी गोरेवाडी संघ त्यांच्या समेत विरेवाडी धायटी संघ असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. डिगेवाडी गोरेवाडी आणि त्यांच्या विपक्षीय टीम आपण पाहतोय. धायटी संघ देखील आपणास पाहायला मिळेल याची देखील नोंद घ्या. चेंडू हवेमध्ये यावेळी क्षेत्ररक्षक धावतात, दोघे धावतात. कोण पोहोचणार आहे? पोहोचत तर कोणीच नाहीये, परंतु वन बाउंड चेंडू गॅदर जरूर केला जातोय हे देखील पाहावं लागेल. तोपर्यंत धावा 2 कंप्लीट केल्याचं तरी म्हणजे या दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय मित्रांनो 2 धावा येताना पाहायला मिळतात आणि या 2 धावा येत असताना आपण पाहतोय पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडू हवेमध्ये होता, परंतु त्याच दरम्यान दुसऱ्या धाव्याचा कॉल असेल, दुसरी धाव देखील कंप्लीट केली. जर डायरेक्ट हिट बनली असती तर काम तमाम देखील झालं असतं. सिंगल रन येते आणि आता या सिंगल नेसी स्ट्राइक रोटेट होते. स्ट्राइक वरती आपण पाहतोय बॅटर पाहायला मिळतोय आता चेतन पनाळकर, जो पहिल्या मॅच मध्ये शांत राहिला होता. या मॅच मध्ये गरज न गरजेचं आहे. यावेळी मात्र आपण पाहतोय त्याचा खेळ पाहायला मिळेल का? 4 बॉल कंप्लीट झाले. संघाची धावसंख्या 5 वरती पाहायला मिळते. अगदी ऑफस्टिक्सच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू आपण पाहतोय. वाईड बॉल येतोय आणि या वाईड निशी संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तरी इन्क्रीज होणार आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 6 धावा पाहायला मिळत आहेत. चेंडू हवेमध्ये फटका फसला गेलाय. याच्यावरती काय होणार आहे? क्षेत्ररक्षक येतोय, कॅच कंप्लीट करतोय. म्हणजे चेतन पनाळकरचा खेळ या मॅच मध्ये देखील शांतच चाललाय की काय? होय, तसंच पाहायला मिळत आहे. शांत खेळ पाहायला मिळतोय आपणास. पाच बॉल कंप्लीट झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर धावा आपणास 6 पाहायला मिळत आहेत आणि एक बॉल शिल्लक असणार आहे. बॉलिंग मार्क वरतून अक्षय टो आपण पाहतोय. नवीन बॅटर पाहायला गेली तर विशाल भाई उतेकर येत आहेत. हलक्या हाताने फक्त फ्लिक करायचा होता, परंतु फ्लिक करून चालणार नाही, कारण की आजच्या दिवसामध्ये भरपूर धावांचा डोंगर उभा राहिलाय आणि ह्या धावा तुम्हाला देखील उभा करणं गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा फक्त 7 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम अर्थातच आपणास पाहायला मिळते करण जोशी आणि डांगेष्टवाडी संघ. तर जाऊया दुसऱ्या ओव्हरच्या दिशेने. यानंतर होणारी मॅच आहे डिगेवाडी गोरेवाडी विरुद्ध टीम विरेवाडी धायटी. दोन्ही संघांनी तयार देखील राहायचं. यानंतर होणारी मॅच आपली असेल. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस देखील करणार आहोत, याची देखील नोंद घ्या. चला मॅचला सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका.
बॉलिंग मार्क वरती ओव्हर क्रमांक 2 वरती आपण पाहतोय संघाचे टीम कॅप्टन अर्थातच प्रवीण माने आपणास पाहायला मिळणार आहेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये ते आलेत. आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती प्रवीण माने यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती पाहतोय आपण. यावेळी चौकार येतोय आणि या चौकारांची संघाची धावसंख्या धावफलकावरती आपणास पाहायला मिळत आहेत. धावा 11, 11 रन ऑन स्कोर बोर्ड. पहिल्या चेंडूवरती प्रवीण मानेंचे आपण पाहतोय खरपूस समाचार घेतला जातोय आणि या आणि तसेच मागील मॅच मॅन ऑफ द मॅच हा आपण पाहतोय दिला जातोय. अर्थातच धर्मेंद्र पवार डीपी ठरतायत मागील मॅच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेते यायचे धर्मेंद्र पवार आणि कोर कमिटीचे आपण पाहतोय मेंबर. आपण पाहतोय अर्थातच पुरस्कार दिला जाईल धर्मेंद्र पवार यांना मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड त्यांच्या मात्र माध्यमातून. अगदी ते शेवटच्या ओव्हर पर्यंत राहिले असते तर धावफलक आपण पाहतोय खूप मोठा झाला असता. ही देखील खंत सर्वांना वाटेल. जाऊया चालू मॅचच्या दिशेने. यावेळी दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळतात आणि या दुहेरी धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचणार आहे. 14 धावा माफी असावी. 14 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळी वाईट बॉल येतोय. यावेळी मात्र लीव्ह केला जातोय चेंडू. अगदी वाईट बॉल देखील येणार आहे. संघाच्या धावसंख्येत अजून एक एक्स्ट्राची रन आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर एक्स्ट्राच्या रनने जाऊन पोहोचते 16 धावा. चेंडू हवेमध्ये. यावेळी विकेट किपर स्वतः जात आहेत. काय घडणार आहे? कॅच ड्रॉप होते. यावेळी नाही बनली जात कॅच. म्हणजेच आपण पाहतो हिटमॅन सागरला मिळत आहे जीवदान. दोन ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. टीम करण जोशी आणि नागेशवाडी संघ आपण पाहतोय. 2 ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 येणाऱ्या 2 ओव्हर मध्ये किती धावा बनवल्या जातील? चला सामना चालू ठेवायचा आहे. जास्त वेळ घेऊ नका.
सामना चालू ठेवायचा, जास्त वेळ घेऊ नका. हो, यावेळी देखील एक नेत्रदीपक फटका, याच सागरची जेल मात्र ड्रॉप केली होती मित्रांनो. आता जखमेवरती मीठ सोडणारा कोण असेल तर तो सागर आहे. लाजवाब पिकअप शॉट आपणास पाहायला मिळाला, जो सरळ 6 धावेसाठी निघून जातो आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचले. 24 रन ऑन स्कोर बोर्ड. पॉइंट मध्ये चेंडू मात्र आपण पाहतो ट्रॅव्हल होतो, तिघे जण धावतात, त्यावरती दुसऱ्या धावेचा कॉल, धाव कंप्लीट केली जाते. बॅट तर ट्रॅक केले आणि या चेंडूवरती 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या 26 च्या आकड्यावरती जाऊन पोहोचले. छोटस रन पूर्ण होतं, ओव्हरची विकेट पुन्हा एकदा गोलंदाज, त्यावेळी देखील आपण पाहतोय मिड विकेट रिझन वरती खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक आले धावत, पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू फील्ड देखील केलाय, फेकी केला जाईल. आणि यावेळी देखील आपण पाहतो एक सिंगल रन येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर जाऊन पोहोचले 27 रन 27 धावा. यावेळी विशालबाईंच्या बॅट मधून येतोय, यावेळी आपण पाहतोय विशालबाई उतेकर यांच्या बॅट मधून येतोय हा षटकार आणि या षटकारांशी संघाची धावसंख्या 33 वरती जाऊन पोहोचले. 4 बॉल पूर्ण झाले, संघाची धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. दोन बॉल शिल्लक असतील. बॉलिंग मार्क वरती अजितला आपण पाहतोय, जो उडकेवाडी संघाचा खेळाडू आहे. नवीन संघ आपण पाहतोय जो प्रवेश केलाय या सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मध्ये. एक दर्जेदार खेळ राहिलाय, पहिली एंट्री होत असताना आपण पाहतोय एक चांगला खेळ आपणास पाहायला मिळालाय. उडकेवाडी संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून देखील आपणास पाहायला मिळतो, एक चांगला खेळ पाहायला मिळालाय. तदनंतर पाहायला गेलं तर गोरेवाडी संघ देखील आपण पाहतोय, डिगेवाडी संघ देखील आपण पाहतोय, ज्यांनी नवीन या अंगामध्ये एंटर केलंय आणि त्यांचा देखील एक दमदार खेळ पाहायला मिळालाय. जे नवीन संघ आहे ज्यांनी मात्र या सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मध्ये आपला प्रवेश नोंदवला, आपली एंट्री केली, त्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो मित्रांनो. जरूर तुम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळालाय आणि त्या प्लॅटफॉर्मचा तुम्ही देखील एक चांगला उपयोग कराल हीच अपेक्षा तुमच्या जवळ देखील ठेवतो. तुम्हाला देखील शुभेच्छा देतो आणि आता जातो मॅचच्या आतमध्ये. यावेळी चौकार येतो आणि या चौकारांची संघाची धावसंख्या सिंगल रन येते आणि या सिंगल नेशी मात्र आपण पाहतोय ओव्हर संपते. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 39 रन ऑन स्कोर बोर्ड. शेवटची ओव्हर वरती आपण पाहतोय आता बॉलिंग मार्क वरती गोलंदाज येणार आहे.
निरंजन उडकेवाडीचा आपण पाहतोय हा खेळाडू डेथ ओव्हर स्पेशलिस्ट. समोर मात्र पाहिलं तर बॅटर देखील आपल्याला पाहायला मिळतील. नॉस्ट्रायक बॅटर त्याच्यावरती जवळपास सर्वांच्या नजरा कायम लागू असतील. विशाल स्ट्रायकिंग एंड वरती आहे. फटका खेळलाय, फटका फसला गेलाय. विशाल बाहेरच्या बॅट मधून आपण पाहतोय फटका खेळला होता, याच्यावरती सिंगल येईल आणि स्ट्रायकिंग एंड वरती आता सागर पाहायला मिळणार आहे. ओहो, यावेळी काय उडवलाय, काय खेचलाय. डीप वरती क्षेत्ररक्षक नाहीये. वन बाउन्स त्याच्या उंचीवरतून सीमारेषे पार फरार. सागरचा ब्रँडेड चौकार. पाहायला गेलं तर शेवटच्या ओव्हर मध्ये आता सागर मात्र पाहायला गेलं तर हो, यावेळी देखील आपण पाहतोय सागरच्या बॅट मधून काय याला उभं करून ठेवलं होतं या मॅच मध्ये, तो सागर दाखवून देतोय. म्हणजेच आपण पाहतोय या मॅच मध्ये आता या शेवटच्या ओव्हर मध्ये या शेवटच्या ओव्हरचा अनामारीच्या षटकाचा खरपूस असा समाचार घेताना पाहायला मिळतोय. हा षटकार आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 50 पाहायला मिळत आहेत. अजून एक येतोय का, यावेळी क्षेत्ररक्षक आहेत आणि यावेळी देखील मॅक्सिमम पाहायला मिळतोय. यावेळी देखील आपण पाहतोय सीमारेषे बाहेर प्रेक्षक वर्ग याच्या माध्यमातून महेशने मात्र कॅच टिपले, परंतु याच्यावरती 6 धावा जरूर येणार आणि या 6 धावेने धावफलक पुढे. संघाची धावसंख्या 56, अब तक 56. काय बोलशील शुभम या खेळाबद्दल? अजून एक येतोय का, अंतर पार केलं जाईल का? आमच्या तर नजरेच्या बाहेर गेलाय चेंडू. यावेळी अंतर देखील पार केलं जात आहे. हिटमॅन आहे हा करण जोशी संघाचा, त्याच्या बॅट मधून सलगचा तिसरा षटकार पाहायला मिळतोय आणि या 6 धावेनिशी संघाची धावसंख्या 62 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. हो, डगआउट आता वरती पाहायला गेले तर 63 धावा पाहायला मिळत आहेत. एक शेवटचा बॉल असेल आणि यानंतर होणारी मॅच आम्ही टॉस करणार आहोत, त्याची देखील नोंद घ्या. एक धाव. थँक्यू.
बॅटची इनसाइड याच्यावी अगदी मात्र आवाज आवाज आलाय, जरूर आवाज आलाय, पंच देखील आपण पाहतोय. यावेळी कळवतात की बॅटर आउट आहे, म्हणजे पहिल्या चेंडूवरती प्रवीण यांना जावं लागतंय डगआउटच्या दिशेने. पासष्ट धावांचं आव्हान आहे, 65 धावांचं आव्हान. पहिल्या चेंडूवरती थँक्यू डी. पहिल्या चेंडूवरती पाहायला गेले तर विकेट मिळवले, प्रवीण माने यांची विकेट मिळवली जाते. नवीन बॅटर अजित मैदानाच्या आतमध्ये आता एंटर करतोय. फटका तर खेळून काढला जातोय, कव्हरवरती क्षेत्ररक्षक आहे, चेंडू फील्ड करतोय, फेकी करेल तोपर्यंत सिंगल रन, पहिली धाव आपण पाहतोय सेकंड इनिंग. आणि 65 धावांच्या मोठ्या पाठलागामध्ये आपण पाहतोय मिळवली जाते. आणि त्यामध्ये आपण पाहतोय 65 धावामध्ये धावा रचण्यामध्ये 40 धावा ज्या रचल्या ते मात्र सागरने रचल्यात, आणि त्याच सागरला जीवदान देखील मिळालं होतं. 14 मध्ये 40 धावा या सागरने रचल्यात, तोच सागर आपण पाहतोय. 65 धावांचा पाठलाग करत असताना आपणास पाहायला मिळत आहेत. यावेळी पाहायला गेलं तर 2 बॉल झाले. नवीन बॅटर पाहिले तर गणेश स्ट्रायकिंग एंड वरती, लेफ्ट हँड बॅटर आहे. डीजे सूरज आपण देखील संपर्क साधायचा आहे. यावेळी फटका खेळून काढला जातोय, लेफ्ट हँड बॅटर. पाहायला गेलं तर संघाची धावसंख्या आता 3 बॉल कंप्लीट होत असताना धावफलकावरती धावा आपणास पाहायला मिळत आहेत. 3 धावा पाहायला मिळत आहेत. आणि 3 धावा धावफलकावरती पाहत असताना एक विकेट देखील गमावली गेली, जी पहिल्या चेंडूवरती विकेट आली होती, ती विकेट मात्र आपण पाहतोय गमावली जाते. फटका खेळलाय चेंडू हवेमध्ये, याच्यावरती धावत कोण येतोय, वन बाउन्स, काय होणार आहे? हे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आणि यावेळी पाहायला गेलं तर एकच धाव यावेळी पाहायला मिळते, एकच धाव येताना पाहायला मिळते. फक्त एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण त्यानंतर केलेली फेकी, एक धाव मात्र सेव्ह केल्या जात आहेत. फटका खेळलाय, यावेळी आडव्या बॅटीने आपण पाहतोय फटका खेळला जातोय. कव्हर वरती क्षेत्ररक्षक असेल. आणि एक सिंगल रन येताना पाहायला मिळते. 5 बॉल 5 धावा पाहायला मिळत आहेत. ओव्हर चेंज, पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर 5 धावा, 65 धावांचा पाठलाग करायचा मित्रांनो, आणि 5 धावा बनवलेत. वेलकम डीजे सूरज.
ओव्हर क्रमांक 2 वरती आपण पाहतोय ज्योतिराम येताना पाहायला मिळतील. 65 धावांचा पाठलाग करायचा तर 18 चेंडू मध्ये 60 धावांची गरज आहे. 5 तुम्ही बनवलेत याची देखील नोंद घ्यायची आहे. पहिला बॉल डॉट येतोय. यावेळी देखील शरीरापासून दूर ठेवला परंतु खूपच दूर ठेवला जातोय आणि दूरवर ठेवत असताना वाईड बॉल येताना देखील पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची रन संघाच्या धावसंख्येत जोडली तर 6 धावा. यावेळी खेळून काढला जातोय. हवेमध्ये खेळला क्षेत्ररक्षक आहे. कॅच यावेळी कंप्लीट केली जाते. चेतन पनाळकर यांच्या माध्यमातून आपण पाहतो सेफ हँड ही कॅच कंप्लीट केले आणि यावेळी विकेट देखील आपल्याला मिळवली दिली जाते. अर्थातच अजित जातोय आणि दोन्ही संघाचे देखील 12 खेळाडू पाठवून द्यायचे आहेत. यावेळी देखील आपण पाहतोय हो याच्यावरती चुका करून जमणार नाहीये. मॅच जरी आपण पाहतोय मोठ्या धावांचा पाठलाग करायचा असला तरी पाहायला गेलं तर एक एक धावा अडवणं देखील महत्वाचं आहे. चला मॅचला करूया सुरुवात. यानंतर होणारी मॅच असेल डिकेवाडी गोरेवाडी त्यांच्या समेत आपणास पाहायला मिळेल विरेवाडी धायटी याची देखील नोंद घ्यायची आहे. पाचवा बॉल या विकेट केला जातोय. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक असणारा आशिष पवार या मात्र आपण पाहतोय तैनात असतील आणि एक सिंगल रन येते आणि या सिंगल दिवशी 5वा बॉल कंप्लीट होतोय. संघाची धावसंख्या आता मात्र एखाद्या वेळेशी जाऊन पोहोचले 10 या आकड्यावर. एक शेवटचा बॉल शिल्लक आहे ओव्हर मधील याची देखील नोंद घ्यायची. आता बाजू बदल केला जातोय. ओव्हर दी विकेट आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज येतोय म्हणजे पंचांच्या डाव्या बाजूने त्याने बाजू निवडले परवानगी घेतले आणि तो देखील आता बॉलिंग मार्क वरतून गोलंदाजी करायला तयार झालाय. फटका खेळलाय यावी आलाय बॅटरच्या बॅट मधून अक्षयच्या बॅट मधून दमदार षटकार येताना पाहायला मिळतोय. ओव्हर संपवणारा हा षटकार. वेलकम डीजे.
करून सीमारेषे बाहेर जातोय 7 धाव्यांसाठी निलेश सूर्यवंशी. निलेश सूर्यवंशी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. सागर आहे कॅच कंप्लीट करतोय म्हणजे यावेळी आता विकेटचं पतन होत आहे. पुन्हा एकदा देऊया संधी डीजे मास्टरला. वेलकम डीजे सूरज. रविराज येतोय फलंदाजी करण्यासाठी. आता विजयासाठी थोडीशी समीकरण बदललं जाते आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आणि यावेळी पाहायला मिळाला डॉट बॉल आपण पाहतोय. रविराज येत असताना यावेळी डॉट बॉल घेतला जातोय. यावेळी लीव तर केलाय आणि हा देखील आपणास पाहायला मिळेल. निर्धाव पद्धतीचा चेंडू या ओव्हर मधील आपण पाहतोय. चेंडू पूर्ण झालेत. 5 बॉल झालेत. एक शेवटचा बॉल असेल ओव्हर मधील याची देखील नोंद घ्यायची आहे. शेवटचा बॉल आपण पाहतोय ओव्हर मधील असेल. यावेळी देखील आपण पाहतो शरीराचा वेध घेणारा चेंडू. याच्यावरती देखील एक बायच्या स्वरूपाची धाव घेण्याचा प्रयत्न असेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतो. नाही, थांबवलं जाईल, रोखलं जाईल. 25 धावा पाहायला मिळत आहेत धाव फलकावरती. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धाव संख्या धाव फलकावरती आपणास पाहायला मिळतील धावा 25-25 रन ऑन स्कोर बोर्ड पाहायला मिळत आहेत. बॉल बॉलिंग मार्क वरती देखील आपण पाहतोय गोलंदाज झाला जातोय. विक्रांत येतोय आणि विक्रांत येत असताना देखील आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती फक्त 1 धाव घेतली जाते आणि 1 धाव घेत असताना संघाची धाव संख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचते धावा 26 धावा 26 रन ऑन स्कोर बोर्ड.
यावेळी देखील मिसिस स्ट्रोक आहे, यावेळी देखील आपण पाहतोय थोडासा फटका फसला जातोय. मॅचची कडा यावेळी मात्र आपण पाहतोय अजून एक विकेट गमावली जाणार आहे. बॅटर यावेळी रविराज देखील माघारी जातोय आणि रविराजचा देखील खेळ संपवला जातोय. तीन चेंडू आपण पाहतो कंप्लीट झाले. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. यावेळी देखील आपण पाहतो डॉट बॉल येताना पाहायला मिळणार आहे. बॅट स्विंग तर केले, हुक करायचा होता, परंतु याच्यावरती काही फरक पडत नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. मॅच पूर्णपणे आता मुठीमध्ये पकडून ठेवले करण जोशी आणि डांगेष्टवाडी संघाने. चेंडू हवेमध्ये खेळून तर काढलाय. क्षेत्ररक्षक दोघे धावतायत. यावेळी मॅक्सिमम येतोय, लेट येतोय परंतु थेट येतोय आणि यावेळी मॅक्सिमम येत असतात. एक शेवटचा बॉल शिल्लक राहिला. चला यानंतर होणारी मॅच आहे, दोघांनी तयार राहायचंय. डिगेवाडी गोरेवाडी संयुक्त खेळतील आणि विरेवाडी धायटी संयुक्त खेळतील याची देखील नोंद घ्यायची आहे. यावेळी देखील चेंडू हवेमध्ये मॅच फिनिश होणार आहे आणि मॅच फिनिश होत असताना विजय देखील मिळवला जातो. दोन्ही संघांना शुभेच्छा देतो आणि यानंतर होणाऱ्या मॅचच्या दिशेने जातो. चला यानंतर होणारी मॅच आपण पाहतोय डिगेवाडी अधिक गोरेवाडी त्यांच्या समेत विरेवाडी त्यांच्या समेत आपण पाहतोय धायटी 2 हात करताना पाहायला मिळेल. दोन्ही संघांना विनंती करतो लगेचच याच्या मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. वेलकम.